ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक शहरातील नाशिक पुणे रोडवरील डीजीपी नगर क्रमांक 1 येथील श्री विघ्नहरण गणेश मंदिरात 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत माघी गणेश जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात विघ्नहरण गणेशाची महापूजा, कीर्तन, भजन, गणेश याग यासारखे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. गणेश याग किंवा अखंड नामस्मरण, श्री विघ्नहरण गणेशाची महापूजा, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, हरिपाठ, सुमधुर भजनांचा कार्यक्रम, आदित्यबुवा देशकर यांचे कीर्तन, गणेश याग महापूजा प्रारंभ, अखंड नामस्मरण, गणेश याग पूर्ण आहुती, श्री गणेश जन्मोत्सव आणि कीर्तन महाप्रसाद, श्रींची पालखी शोभायात्रा कार्यक्रमाची सांगता झाली. श्री विघ्नहरण गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, वैभव कुलकर्णी यांच्या सहकार्यानं विविध कार्यक्रम संपन्न झाले. माघी गणेश जयंतीसह परिसरातील असंख्य भाविकांनी या उत्सवात सहभाग घेत दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. माघी गणेश जयंतीनिमित्त सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान श्री गणेशाचे अद्ययावत पूजा करून पाळण्यात श्री गणेश जन्माचा पाळणा तयार करून सर्व परिसरातील महिलांनी पाळण्याला झोका देत श्री गणेशाची जन्मदिनाची आरती करत जन्मदिवस साजरा केला. संत जनार्दन स्वामी मठाचे माधव महाराज यांच्या हस्ते गणेश यागामध्ये श्रीफळ अर्पण करून नागरिकांसाठी दर्शन आणि महाप्रसाद सुरू करण्यात आला. तसेच यावेळी डीजीपी नगर 1 परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महाप्रसादाचा लाभ घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून श्री विघ्नहरण गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीनं श्री गणेश जयंती उत्सवाचे विविध कार्यक्रम संपन्न होतात. यामध्ये माघी गणेश जयंती, 10 दिवसांचा गणेश उत्सव, संकष्टी चतुर्थी, अंगारिका चतुर्थी, महाशिवरात्री, श्रावणी सोमवार यांच्यासह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. माघी गणेश जयंतीच्या उत्सवामध्ये 7 दिवस नाशिक शहरातील विविध जे भजनी मंडळ आहेत त्यांचा कार्यक्रम असेल किंवा जे नावाजलेले महाराष्ट्रातले कीर्तनकार आहेत त्यांचं कीर्तन आयोजित केलं जातं. यावर्षी माघी गणेश जयंती निमित्त आदित्यबुवा देशकर यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. दुपारी 3:30 ते 5 या वेळामध्ये वेगवेगळे भजनी मंडळांचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. अखंड नामस्मरण असेल किंवा बाप्पाचा अथर्वशीर्ष असेल असे विविध कार्यक्रम इथे होत असतात आणि 7 दिवस नागरिक अतिशय उत्साहाने इथे धार्मिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. काल गणेश याग सुरू झालेला आहे. त्या गणेश यागाची पूर्ण आहुती श्रद्धेय माधवगिरी महाराज आणि परमपूज्य मंगलनाथ महाराज यांचे सुपुत्र वेदांत दादा यांच्या हस्ते इथे संपन्न झालेला आहे. श्री विघ्नहरण गणेश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर सतीश कुलकर्णी, कार्याध्यक्ष बापूसाहेब कुलकर्णी, डीजीपी नगर गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन अरुण तोंदे, सुनील बच्चाव, वैशाली पिंगळे तसेच ट्रस्टचे दिगंबर गवळी, रवींद्र पाटील, सुनील बच्चाव, योगेश घुगे, नारायण आहिरे, संध्या कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, पांडुरंग सोनवणे, भगवान शिंदे, विष्णू पिंपळे, भास्कर भावने, रमेश वाडेकर, उत्तम पाटील, कैलास निरगुडे, रामदास पाटील, विवेक बागुल, सुधाकर गोरे, बाळासाहेब सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
हे अतिशय सिद्धस्थान असून तिथे भाविकांच्या मनोकामना परिपूर्ती होतात आणि रिद्धी आणि सिद्धींचा गणेशगट वास इथे नेहमी असतो आणि सामाजिक कार्याची सर्व कला गुणता इथून सदैव वृद्धता होते आणि सर्व त्याच बाबतीत बघितलं जातं. ह्याप्रमाणे हा सर्व सामाजिक कार्यक्रम आपले इथले जे धार्मिक विधी आहेत हे सर्व करण्याचा आम्हाला दरवेळेस इथे पौरोहित्य करण्याचा अधिकार दिला जातो. तो अधिकार आम्ही ह्याप्रमाणे आपण इथे करत आहोत आणि दरवेळेसप्रमाणे हा गणेशा 2 दिवसाचा परिपूर्ण होऊन आज माघार इथे परिपूर्ण आज याची या गणेशागाची परिपूर्णता झालेली आहे. असा हा माघ गणेशोत्सव आज इथे पूर्ण झाला